तुम्ही गरिबांचा, या सोलापूर शहरातील सर्व जाती धर्मांचा उपयोग करून तुम्ही फक्त स्वतःचे घर भरला आणि आम्हाला काय दिले? आजपर्यंत आम्हाला रस्ता, लाईट, पाणी यासाठीच झगडावं लागते. आज नवीन टेंडन्सी निघाली पैशाची. लय पैसे आहे ती भाजपच्या उमेदवाराकडे, लय आहे ती. चर्चा चालू आहे, पैसे भरपूर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला पैशांनी संपवणार. तुम्ही संपणार आहे काय सांगा? पैसे घेऊन, पैसे घेऊन आपला पक्ष संपवणार आहे का? त्या दलाल भडव्यांना संपवून टाका. ह्याच्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर, सम्राट चौक, हनुमान नगर, मध्यवस्तीचा नाद केला नाही पाहिजे या भडव्यांनी. सोलापूर सर्व सिव्हिल हॉस्पिटल आहे. आज आपण सगळेजण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो, पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सिटी स्कॅन करायला मशीन नाही, गोळ्या नाही, एक्सरेची मशीन नाही. अरे माझं तोंड लय खराब आहे, आता मी साहेबासमोर बोलू शकत. तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. राज्य केलेल्या राज्यकर्त्यांनो, ही स्टेज आहे, बोलू शकत नाही मी. लय उघडा रे बाबा. अरे तुम्ही आरोग्याची सेवा दिली नाही. 40-50 वर्ष झालं पाण्याची पाईपलाईन टाकते तीच म्हणाली, ते अजून टाकते तीच. 8 दिवसाला पाणी. पाणी बाबासाहेबापासून ते आजपर्यंत आपल्याला संघर्ष आहे पाण्याचा. पाण्याची व्यवस्था अजून पण करून दिली नाही या भडव्यांनी. अरे तुम्ही निवडून कशाला येता रे? बांगड्या तर घाला, दम नाही शिलता. माझ्यासारख्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. या सोलापूर शहरावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याला वटणीवर नाही आलं तर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही. सोलापूर महानगरपालिका, आपल्या या भागामध्ये महानगरपालिकेचे कामगार आहेत साहेब. संपूर्ण आयुष्य गेलं हो काम करून, अजून सुद्धा कायम झाले नाहीत. संपूर्ण आयुष्य गेलं. या सोलापूर शहराची घाण काढून काढून माझ्या या भागातील लोकांचं आयुष्य गेलं, कायम झाले नाहीत, रडत्यात. अजून सुद्धा किती तर लोक 20-30 वर्ष झालं कायम नाहीत. अहो आम्ही या सोलापूर शहराची एवढी घाण काढतो. तुम्हाला जर लाज असेल ना, लाज, एका बापाची औलाद असेल तर ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या रोजंदाराला कायम करणार नाही तर तुम्ही 2 बापाची औलाद आहे. सर्वात महत्वाचं काम या भागातील सफाई कामगार करतात, परंतु अजूनही त्यांना पगार भेटत नाही. घंटागाडीवर कामगार आहेत. या भागातील लोक घंटागाडीवर कामगार आहेत. साहेब 4-4 महिने पगार होत नाही हो. घंटागाडीवर काम केलं, 4-4 महिने पगार होत नाही. गरीब आहेत, गरीब. कसं जगायचं? कुणाकडे न्याय मागायचा? न्याय मागायला गेलं तर धाम देतात, तुला कामावरून काढतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्या. ह्यांना एका दिवसामध्ये वटणीवर आणतो, एका दिवसात. या सोलापूर शहरामध्ये सुलभ शौचालय आहेत. असली घाण अवस्था आहे. मी फक्त वाट बघत होतो कधी एकदा निवडणुका येतात. तुम्ही एक वेळ चान्स द्या मला. माझ्या जमलेल्या माता भगिनींनो, माझ्या मायबाप जनतेनो, मी गरीब घरातला आहे, पण चांगल्या चांगल्याला वटणीवर आणायची माझ्यामध्ये हिंमत आहे, लक्षात ठेव. आज आपण बघतो किती महागाई आहे. 1000 रुपये घेऊन गेलं तर 1 मिनिटात संपत्यात. तुम्ही उगा खुश होऊ नका. ह्याने 1500 रुपये द्यालाय, त्याने 1500 रुपये द्यालाय. अरे तुझ्या बापाची जमीन कोण द्यायला का भडव्या? आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आपलं जे आरक्षण आहे, आपलं जे आरक्षण ह्याने आतापर्यंत निम्म संपवल्यात. कसं? खाजगीकरण करून. रेल्वे खाजगीकरण केली, विमान सेवा खाजगीकरण केलं, BSNL खाजगीकरण केलं. आपल्या वंचित बहुजन आघाडीचं सरकार येऊ द्या. बाळासाहेब आंबेडकर तुम्ही संघर्ष करा.
आणि ही जी झालेलं खासगीकरण आहे ही रद्द करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा आज बघत असेल आणि रडत असेल, माझा दिलेलं ही संविधान, ही भडवे, ही हरामखोर सगळे संपवलेत. अरे बाप रे, माझ्या तोंडात लय घाणघाण शब्द आल्यात, मी लय कंट्रोल करालो, समजून घ्या. आपलं आता अबकडाचा एससीचं आरक्षण पण साहेब, ती पण आरक्षण संपवले तो. आता आपण सुहास सावंतनी कार घेतला, मग आता माझं आरक्षण बंद म्हण का रे बाबा, मी माझ्या कष्टाने घेतलो. हा, आता जसं आपल्या प्रत्येक कुटुंबातले असं कोण थोडं सुधारलं की यांचं आरक्षण बंद करायचं, मग असल्या दलाल भडव्यांना तुम्ही मतदान करणार आहे का? आपलं आरक्षण संपवलं त्यांनी. मी गडबडीत बोलत असतो, मी आज तुम्हाला शांतपणे सांगालो, किती पण पैसे देऊ द्या, किती पण काय पण करू द्या, आपला बाप इथं बसलाय, बापासमोर शपथ घ्या. आणि लक्षात ठेवा, आपले 22च उमेदवार आहेत. 22 पैकी काही भागामध्ये अशी चोरस लागली आहे, झोप ही नाही झोप. आता सगळे लाईव्हला बघायला मला माहिती आहे, बघा रे, तुम्ही बघाच. तुम्हाला ही जनता, आता ही माझ्या आया बहिणी आहेत सगळ्या, तुम्ही जावा, कुठं पण जावा. मी इथून सांगतो, साहेब नाराज होऊ नका, पैसे ले झाले तो त्यांच्याकडं, जावा तुम्ही, बिंदास जावा. मी बघतो, तुम्हालाच करणार आहे म्हणा, सांगा मतदान तुम्हालाच. ए बाबा, तुझ्याशिवाय कुणालाही नाही, कुणाला नाही, तुलाच रे बाबा. मतदान केलं, मतपेटी उघडली, म्हणले पाहिजे काय मावशी बोलली होती रे बाबा. हा, अशा पद्धतीने तुम्ही राहा. आणि साहेब, या भागामध्ये मी आमचे 700 मतं या रमाबाई आंबेडकर नगरचे, माझं स्वतःच माझ्या बायकोचं पण मत तिकडे पाठवले 4ला. आता काय तुमच्या आईच्या नवऱ्याला करू का मतदान मी तिकडे जाऊन? हा, अरे भडव्यांनो, किती ठिकाणी राजकारण करणार आहो रे. लक्षात ठेवा, मतदान चोरी करायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला जाग्यावर नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, आमचं मतदान, आमचं मत ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही जर चोराचा प्रयत्न केला, कुठं गडबड दिसली, भीम सैनिकांनो 1 मिनिटाचा विचार करू नका, तिथं ठोकून काढा हरामखोरांना. बाप बसलाय, साहेब तुम्ही आहे ना आमच्या पाठीशी? पप्पानी सांगितले, पप्पानी, हरामखोरांनो ईव्हीएमच्या माध्यमातून जर घोळ केलो, माझा पप्पा इथं मागा, तुम्हाला या सरकारने साहेब, या आसमानात ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांचं नाव बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. लक्षात ठेवा. अरे येणार रे भैया, यावेळेसची आंबेडकरी जनता येडी नाही. ह्याने किती पण काय पण करू द्या, तुम्ही फक्त एकच ठेवा, आपले बाप, आपला पक्ष आणि आपली गॅस टाकी. आणि गॅस टाकी अशी उडवून टाका, त्याने अक्षरशः सोलापूर शहरातून आहे ना 2-3 महिने इकडे फिरकलं नाही पाहिजे. हे जाऊ दे रे बाबा, तिकडले लोक डेंजर आहे, ती किती वेळाच काढले मला, असं म्हणले पाहिजे. त्यामुळं, आणि साहेब, आजपर्यंत आम्हाला कोणच कर्ज देत नाही हो. कर्ज घ्यायला गेलं ना, असं वाटतंय की आम्ही पाकिस्तानवरून आलो. बाहेर उभा राहा, तुझं सिव्हिलच खराब आहे, तुझं हेच आहे का रे बाबा. 1000 कोटीचं कर्ज एका मिनिटामध्ये तुम्ही माफ करता. आमच्या मायबाप जनतेला 10-20 लाखाचं कर्ज द्या की रे, द्या, पुण्याचं काम करा. ह्याने काय देणार नाहीत, आपल्याला घ्यावं लागणार आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्या तुम्ही. या प्रभाग क्रमांक 1 राहू द्या, 4 राहू द्या, 5 राहू द्या, किंवा सोलापुरातील कोणी राहू द्या, सगळ्यांच्या कर्जासाठी सुहास सावंत लढणार आणि सगळ्याला लोन घेऊन देणार. आणि राहिला माझ्या पॅनल मधल्या विषय बॉसचा,
बॉस जरा उभा राहा बॉस उभा राहा हो जरा. सगळे म्हणले बॉस संपलाय. हा तुम्हारे बस की बात नहीं, रई बॉस को हटाना. आणि रई बॉसनी काम केलं नाही, चर्चा आहे. का बरं केलं नाही? कारण रई बॉसनी भाजपच्या नेत्यांनी बाबासाहेबाबद्दल अपशब्द बोलला होता. त्यामुळं त्या भाजपच्या नेत्यावर कडाडून टीका केल्याबद्दल रई बॉसला निधी दिला नाही आणि आपल्या भागामध्ये विकासच झाला नाही. आणि फिरून काय सांगतात, रई बॉसनं काम केलं नाही. लक्षात ठेवा, बॉस सगळेजण बीजेपीचं तिकीट मागण्यासाठी कसलं करलेत तुम्हाला माहिती ना. मला द्यावा तिकीट द्या हो. काय करू साया, काय करू तुम्ही सांगा, ते करतो पण मला तिकीट द्या. मी आता ती भावना व्यक्त करू शकत नाही, पण तुम्ही समजून घ्या. पण रई बॉसनं काय केले, ए जा बे तुझं तिकीट घेऊन तिकडच, तुझं तिकड कमळाचं तिकीट घेऊन तिकडच जा. मी हारलो किंवा जिंकलो पण बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आणि त्यांचे वंचित बहुजन आघाडी म्हणून घेऊन लढतो म्हणून बॉस नाही केलं. आता मी संपवतो, फक्त एक घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. मतदान बरोबर आले, आवाज ऐकून बरोबर. लीड डिपॉझिट जप्त झाले, डिपॉझिट जप्त म्हणजे जप्त. आणि मतदान करताना सांगतो 4 पेट्या असतात. इथे एक मशीन, 2 3 4, चारी मधलं इथलं गॅस 2 3 4 चारी. घाबरायचं नाही, विचारायचं येड्यात काढते ते, हे दाब ते दाब. डोळ्याने बघायचं गॅस टाकीचं आहे का, सगळ्याला माहिती आहे. गोंधळून जायचं नाही. 4 मशीन असतात, 4 मसन्यामधल्या चारीच्या चारी गॅस टाकी दाबायचं आणि स्फोट करून टाकायचं. त्यामुळं इथं जमलेले माझे पोलीस बांधव आहेत. पोलीस बांधवांसाठी साहेब, या आमच्या शहरामध्ये पोलिसांच्या वसाहती आहेत. तुम्ही जर बघितलो ना, अक्षरशः पोलीस बांधव भाड्याने राहतात. बघा इथे पोलीस वसाहत आहे. भूत बंगला झालाय, भूत बंगला. माझ्या पोलीस बांधवांसाठी आवाज उठवणारा कोण तर पाहिजे. नुसतं ड्युटी 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 पोलिसांना कुठं आहे, या कॉल आलं की इकडं हजर व्हा. अरे त्यांनी पण माणसं आहेत. सरकारचा त्यांच्या दबाव असल्यामुळे त्यांनी काय बोलू शकत नाही. त्यांच्या पण मनामध्ये वंचित बहुजन आघाडी, लक्षात ठेवा. आणि आपल्या भारतीय संविधानाला संपवणाऱ्या या सगळ्या पक्षाला संपवून टाका. आता बाहेरचं एक नगरसेवक आले, तिकडं लोकांनी निवडून दिलं, त्यानं पण इकडंच आलाय. तिकडले पण इकडंच. आम्ही काय करावं रे बाबांनो, काय करावं आम्ही सांगा. लाज लज्जा शरम काय आहे का नाही. सरळ गल्ली बळात फिरवली ती, मत करा. काय पण केले नाहीत, काहीच नाही. मावशी बाबासाहेबाचं हे आहे, मी हे आहे, मी भीम सैनिक आहे. नकली भीम सैनिक आहेत सगळे, नकली. त्यामुळे सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. प्रकाश आंबेडकर तू मागे बढो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन्ही हात वरी करा आणि उठा उठा उठा. सगळेजण गच्चून घोषणा द्या. अरे जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की, बसवेश्वर महाराज की. येळकोट येळकोट. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, सिद्धेश्वर महाराज की. अरे जय भीम. धन्यवाद सुहास. महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये कुठल्याही पक्षाशी युती न करता वंचित बहुजन आघाडीचे 105 नगरसेवक
व 5 नगराध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडून आले, तेव्हा महाराष्ट्रामध्ये वंचितचं एक तुफान निर्माण झालेलं आहे. वादळाची वाट आता रोखता येत नाही, वादळाची वाट आता रोखता येत नाही, सागराची लाट आता रोखता येत नाही. क्रांती सूर्याची युग यात्रा सुरू आहे, उगवणारे पहाट बंधूंनो आता रोखता येत नाही. सन्माननीय रवी बॉस गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वाला माझा जय भीम. राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी या प्रभाग 1 मधून निवडणूक लढवत आहे. तर मित्रांनो, निवडणूक मला वाटतं गेल्या 10 वर्षापासून निवडून येतोय आणि 10 वर्षापासून निवडून येत असताना प्रत्येक टायमाला आपल्याला अन्याय होत आहे. मला बऱ्याचशा लोकांनी म्हणले बस आमच्याकडे फिरकल नाहीत. आता फिरकल नाही त्याचं पहिलं कारण सांगतो. मी निवडून आलो त्यावेळेला 2.5 वर्ष काम केलं. 2.5 वर्षानंतर कोरोना लागला. कोरोनामध्ये 2.5 वर्ष गेले, कुठलंही काम झालं नाही. कोरोनामध्ये 2.5 वर्ष झाले. परत आमचा नगरसेवक पद रद्द झाला, माझे नगरसेवक झालो. त्यावेळेला आमदार फक्त देशमुख होता, निधी त्यालाच मिळायचा अधिकार होता आणि प्रशासन लागला होता. प्रशासन लागल्यामुळं आमदारनं काय केला की पहिलं अमित शहानं बाबासाहेब आंबेडकरबद्दल अपशब्द बोलला होता. त्यावेळेला कोणी समाजातला कुठलाही नेता, कुठल्याही पक्षाचा नेता कुठलाही निषेध केला नाही, फक्त मी रविवारकडनं निषेध केला. आता ते अपशब्द काय बोलला मी सांगू शकत नाही, कारण त्याने काय म्हणलं होतं, आंबेडकर आंबेडकर क्या कहते हो, अगर भगवान भगवान कहते तो स्वर्ग मिळता. अरे भाडव्या, मला स्वर्ग तर बाबासाहेबांनी दिला आहे. मी त्याला बोललो ठणकावून, तेव्हा निषेध केलो मी. चंद्रकांत पाटलानं काय म्हणला, बाबासाहेब आंबेडकरने भीक मागून शाळा बांधली, पण बाबासाहेबांनी भीक मागून शाळा बांधली. त्यांना अपशब्द बोलला. त्यांना असं म्हणू शकलं असतं त्या हरामखोर, काय म्हणू शकलं असता, बाबासाहेबांनी लोकवर्गणीमधून शाळा बांधली असं म्हणू शकलं असता. पण बिजयपणे हरामखोर लोक जाणून बुजून बाबासाहेबांचं अपमान काय तर करत असतात. तेव्हा मी त्याला म्हणलो होतो, मी त्याला काय बोललो होतो तुम्हाला लक्षात असावं. मी त्या चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर फळाला थुकून, फळाला मुतून, पान खाऊन 3 वेळा कचपच थुकून मी माझा निषेध करतो असं बोललो होतो मी. असं बोलल्यामुळे विजयकुमार देशमुखला लाला पुळका आणि त्यांनी ठरवलं की रविवारकडला निधी द्यायचं नाही. अरे नाही दिला तर नाही दिला. त्या निधी वाचून माझं काय नडणार आहे का माझं घर चालणार आहे का, माझं काय बंद पडणार आहे. आणि त्यांनी काय केलं, रमाबाई आंबेडकर नगरमधल्या चिलापीला कुत्र्यावरनं पकडला. रमाबाई आंबेडकरमधल्या चिलापीला कुत्र्यावरनं पकडलं आणि त्याला निधी द्यायला लावला. आणि आता बघा तुम्ही, रमाबाई आंबेडकरमध्ये कुठं कुठं खोदत, त्यांना काही माहीत नाही कुठं खोदायचं, कुठं नळ घालायचं, कुठं पाईपलाईन घालायचं, काही माहीत नाही गाडवांना. जिथं पाण्याचं लाईन आहे त्याचं खंदत, जिथं रोड आहे त्याचं खंदत. म्हणजे यांचं काम आहे ना विजयकांत देशमुखना रविवारकडनं अडवण्यासाठी महिनाभर विचार केला आहे की याच्या विरुद्ध उमेदवार कोण उभा राहायचं. पहिलं इथलं लहान पोरगं उभा केलं, त्याला अनेक मिशा पुसली नाही. त्या पोरला उभा केला, त्या पोरला भरपूर काम दिलं, त्याला लय कार्यक्रम घेतला त्यानं. आणि परत विचार केला याच्यावर उभारत नाही, यांना पुढे निवडून येऊ शकत नाही. मग अनेक दुसऱ्याला तयार केला. ते कुठला मुकुंदनगरचं उभं केलं. आणि त्याने काय केलं मुकुंदनगरमध्ये माहिती आहे असं, परवा मग कोणतं म्हणलं की त्याने 40,000 नाव घ्यायचं त्या भाडव्याचा. त्या भाडव्याने काय केलं मुकुंदनगरमध्ये की आपल्या जातीचे घरकुल मंजूर झालं. एका घरकुलकडून 40-30-40 हजार घेतलं, जणू काही नगरसेवक असल्यासारखं. दलाल होतं ते.
त्या आकोडकर मॅडम आहे ना, महापालिकेमध्ये कर्मचारी आहे, त्याला पैसे द्यायचे आणि मंजूर करून घ्यायचा. मग रमाबाई आंबेडकर नगरचा एक माणूस सांगा, मी 10 वर्ष नगरसेवक आहे, एक माणूस सांगा मी घरकुलचा कुठला 1 रुपया कुणाला मागितले? एक रमाबाई आंबेडकर नगरचं सांगा, एक माणसालाच विचारा, समाज चौकातला एक माणसाला विचारा, घरकुल केलं तर घरकुलमध्ये रेल्वेकडनं 1 रुपया कधी कुणाला मागितलं का नाही? माझं कामच आहे, तुम्ही निवडून दिलेलं माझं कामच आहे. म्हणून मी परत माझ्या घरी आलो, माझ्या ओरिजिनल घरात आलो. मी भाडेकरीमध्ये गेलो, मला वाटाल तर मी माझं घर आहे. मला उगाच वाटाल तर ते आरपेमुळं आरपे होतो मी शाळेला, तेव्हा आरपेच्या आठवला गट असल्यामुळं बरेचसे कार्यकर्त्यांनी म्हणले इथे आपण बीजेपीकडनंच उभारू. अरे बरं बीजेपीकडनं उभारू, इथे करू, ठीक आहे म्हणलं. पण आता आपलं चिन्ह काय घ्यायचं? चिन्ह कमळाला घ्या म्हणलं त्याने. अरे पण आरपेला काय तर चिन्ह असेल की म्हणलं गाडा घोडा काय तर कुत्रा, नाही त्यांना काय नाही म्हणले कमळ घेऊ. मग त्यांचं ऐकून मी कमळ घेतलो. मी 1-2 वर्ष रमलो बाबा, 3ऱ्या वर्षी मी नाही रमलो त्याकडं. कारण ते काय ते उठून काय बोल लागले तिथं मला रमलोच नाही. मला 20-23 वर्षाचा काळ आठवा लागला. मी चळवळ केलेली आहे, मी आंदोलन केलं, एवढं केलं नाही त्याच्या आहे इथे या लोकांमध्ये येऊन बसलो. आणि मी विचार केलो, साहेब तुमच्याकडे मी 2 वर्षाखाली आलो होतो तुम्हाला भेट घेतलो, पण माझं काय तिथं काय शिजलं नाही. इथलं कोणतर तुम्हाला माहिती दिली आणि माझं काय शिजलं नाही. परत मग परवा साळुंके सर मला बोलवले, साळुंके सरांचं माझं बोलणं झालं. मग साहेबांना बोलले आणि साहेबांनी मला पदरात घेतले. कसं काय असतं ना, परत आलं ना म्हणून मला पदरात घेतले साहेबांनी. आणि साहेबाचं मी फार ऋणी आहे की मला चळवळीमध्ये काम करायला मला आई दिलं, संधी दिली. परत मला पक्षात आणि काय पक्षात काम करायची संधी दिली. आणि साहेब तुम्हाला लाटतं बोलतो, मी मरेन तर वंचित बहुजन आघाडीमध्येच. मी मेल्यानंतर वंचित आघाडीचा झेंडा माझ्या छातीवर असेल, मी कुठलाही माझ्या छातीवर झेंडा नसेल. मी मरेपर्यंत वंचित बहुजन आघाडीमध्ये राहील, आपलं पायक राहीन, बाबासाहेबाच्या घराण्याची एकनिष्ठा राहीन. आणि माझं एवढं जाताना सांगेन, आणि माझं जाताना एवढं सांगेन की आम्ही 4 उमेदवार आहोत. 4 उमेदवाराचे 4 गॅस टाके आहेत. आपण जिथं आपले गॅस टाके आहेत त्या ठिकाणी गॅस टाकीला समोरनं बटन दाबून खावा बटन, आणि गॅस टाकी समोरनं दाबा बटन. जय भीम, जय भारत, जय संविधान. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडेखांबे साहेब यांना विनंती करतो की त्याने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व तसेच मानवमुक्तीच्या लढ्यासाठी ज्या महामानवांनी आपले आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवांना या ठिकाणी मी प्रणाम करतो. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवाराच्या प्रचाराकरता या जाहीर सभेला उपस्थित असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर डेपे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंके सर, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विभागाच्या पदाधिकारी, या स्टेजवर जे स्वाभिमानाने उमेदवारी अर्ज दाखल केल्या त्या 22 सर्व उमेदवार आणि समोर बसलेल्या सर्व स्वाभिमानी मतदार बंधू भगिनींना माझा क्रांतिकारक जय भीम. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा, कारण तरी विचारा. साहेब 25 तारखेला साहेब सोलापूरला आले होते, तोच उत्साह होता. सुजात दादा 4 तारखेला आले, तोच उत्साह आहे. आज 8 तारखेला साहेब आपल्या ठिकाणी आहेत, तोच उत्साह तुम्ही दाखवला, त्याबद्दल स्वतःसाठी टाळ्या वाजवा.
निवडणुका चालू झाल्या. बरंच काही गेल्या 4 तारखेच्या सभेला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा जो खेळ चालू आहे तो तुमच्या समोर मांडलेला होता आणि तुमच्या तो लक्षातही आलेला आहे. आता त्या खेळाला शेह देण्यासाठी मगाशी सावंतदादा आणि बॉसनी पैशाचा विषय काढला. या लोकांकडे मुद्दे नाहीत, या लोकांकडे बोलण्यासारखं काही नाही, हे फक्त पैशावर चालणारे आहेत. याचं सविस्तर तुम्हाला सावंतदादा आणि बॉसने सांगितलेलं आहे. नगरपालिकेची निवडणूक चालू होत्या त्याच वेळेस सावंतदादा मला भेटायला आले. मला त्यावेळेस वाटलं नव्हतं सावंतदादा की तुम्ही असलं मोठं तोप माझ्या वंचित मध्ये आलेलं आहे. आणि त्याच्या 1 वर्ष अगोदर बॉसचे माझं कंटिन्यू कनेक्टिंग चालू होता की बॉस चला, बॉस चला, बॉस चला. एकदा तारीख ठरली, साळुंके सरांनी साहेबांचा वेळ घेतला, तारीख ठरली, सगळं झालं, पण कुठं ना कुठं बॉस वंचित मध्ये येऊ नये याच्यासाठी माशी शिंकली गेली. आपल्यातलेच काही लोकांनी बॉस वंचित मध्ये आले, आंबेडकरी घराण्याबरोबर जर जुळले तर आमची रोजीरोटी बंद होईल याच्यासाठी काहीतरी काड्याकोड्या केल्या. मग आम्ही ठरवलं की यावेळेस जाताना कोणाला सांगायचंच नाही. सरांनी फोन केला की उद्या सकाळी साहेबांनी बोलवलेलं आहे. बॉसना फोन केला या वेळेला 8:30 पावणे 9ला की बॉस आपल्याला सकाळी 9ला जायचंय. ह्या वेळेला जायचं म्हणलं, रात्री जायचं. रातोरात निघालं. फक्त 4-5 पदाधिकाऱ्यांना माहित होतं आणि आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी बोलून घेतलं आणि प्रवेश दिला. ज्या दिवशी बॉसना साहेबांनी प्रवेश दिला त्याच दिवशी या रमाबाई आंबेडकर नगर मधून ते निवडून आलेले आहेत. याचं कारण असं आहे की त्याच वेळेस साहेबांना शब्द दिला, साहेब काही होऊ दे, मी वंचितचा झेंडा फडकावणार म्हणजे फडकावणारच. आणि आता तो तुमच्या सर्वांच्या हातात आहे. मित्रांनो, पैशाचा ज्या वेळेस विषय येतो, एक गाढवाचा गोष्ट आहे. एक गाढवाचा काल्पनिक गोष्ट आहे. थोडस विचार करा आणि तो गोष्ट ऐकून आपण सर्वांनी विचार कराल याची मला खात्री आहे. निवडणुका लागलेल्या असतात. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करत असतो. शेवटच्या टप्प्याला 2-3 दिवस बाकी असताना एक उमेदवार एका गाढव विकणार म्हणजे माती कुंभारक जे असतात ना त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो की काका हे पैसे घ्या आणि मला मतदान करा. तो काका म्हणतो बाबा तुझे पैसे मला नकोय, तुझे पैसे मला नकोय, मला हे गाडगं बनवण्यासाठी माती गरज आहे, ते माती आणण्यासाठी मला एक गाढव आणून दे. उमेदवार म्हणला अरे चल ठीक आहे, म्हणजे तो भाजपचाच आहे समजून घ्या. तो म्हणला ठीक आहे मी तुम्हाला एक गाढव आणून देतो. कार्यकर्त्यांना आवाज दिला ये रे इकडं आणि जा एक गाढव घेऊन ये विकत. ते कार्यकर्ते पूर्ण गावात सगळीकडे गेले. ज्या ठिकाणी गाढवं विकतात त्या ठिकाणी त्या मालकाला विचारले. मालक म्हणला 20,000 रुपयाला एक गाढव. ते कार्यकर्ते परत आले आणि त्या उमेदवाराला सांगितले की असं ते 20,000 रुपयाला एक गाढव मागताय. हा उमेदवार विचारात पडला की बाबा याला 20,000 रुपयाला एक गाढव दिलं तर मला काय परवडणार. मग तो त्या काकाला म्हणला की काका गाढव सोडून दुसरं माग मी तुला देतो. काका म्हणला मला गाढवच दे, मला गाढवच दे, मला माती आणण्यासाठी तो उपयुक्त आहे. उमेदवार म्हणला मला गाढव तुला देता येत नाही. तो काका
विचारलं बाबा का? अरे त्याची किंमत 20,000 रुपये, त्याची किंमत 20,000 रुपये. त्याच वेळेस तो काका जो उत्तर देतो ना तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. अरे ज्या गाढवाची किंमत 20,000 रुपये लावलंय तू ते देऊ शकत नाही, माझी किंमत तू फक्त 500 रुपये लावतो. म्हणून माझ्या आया बहिणींना, माझ्या सर्व बंधू भगिनींना माझे हात जोडून विनंती आहे, बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेलं सर्वात घातक शस्त्र आहे मतदान. सर्वात अणुबॉम्ब आहे ते मतदान. तो 500 आणि 1000 रुपयाला विकू नका, कारण का तुम्ही जर 500, 1000 रुपयाला विकलात की तुमच्यापेक्षा तो गाढव बरा होईल. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला, परवाच 4 तारखेला ज्यावेळेस सुजातदादांची याच ठिकाणी भाषण झाला, तुम्ही सगळ्यांनी हात वर करून दादांना शब्द दिला होतात का नाही दिला होतात? आपले उमेदवार निवडून आणणार होतात का नाही सांगितलं होतात का नाही सांगितलात ना? तर 15 तारखेला दादांचा वाढदिवस आहे. 15 तारखेला सुजात दादांचा वाढदिवस आहे. हा विजयी भेट त्यांना देणार का? जोरात बोलायचे, यांचे कानाचे पडदे फाटले पाहिजे. 15 तारखेला गॅस सिलेंडरवर मतदान करून दादांना गिफ्ट देणार का? वंचितला मतदान करणार का? धन्यवाद. जय भीम, जय भारत. यानंतर अरुण आबा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे. सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला वंदन करतो. विचारपीठावरती तुम आम्हा सर्व गोर गरीब कष्टकरी शोषित दलित आदिवासी भटकी विमुक्त ज्यांना ज्यांना कुणाचा सहारा नाही तशा तमाम लोकांचे सर्वांचे नेते, तुमचे नेते, माझे नेते, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर साहेब, त्याचबरोबर सोमनाथजी साळुंके साहेब, डॉक्टर ढेपे साहेब, चंद्रशेखरजी आणि उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आणि उद्याच्या नगरपालिकेमध्ये तुमच्या आमच्या सगळ्याच्या बाजूने एक एल्गार पुकारून त्या ठिकाणी लढा देणारे सगळे उद्याचे भावी नगरसेवक या ठिकाणी. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये 21 तारखेचा निकाल पाहिला होता. 21 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निकाल लागला होता नगरपालिकेचा. त्या नगरपालिकेच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 12:30 वाजता सगळ्या पक्षाच्या अगोदर, भाजपच्या अगोदर, काँग्रेसच्या अगोदर, राष्ट्रवादीच्या अगोदर कोण निवडून आला होता? जोरात सांगा कोण? आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे 2 सैनिक या ठिकाणी संगीताताई भालेराव ताई, उठून जय भीम करा. आई आहे लाकूड तोडणाऱ्या माणसाची बायको, आणि मी आहे कोल्हाटी समाजातल्या नाचणीचा मुलगा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असा कोणता पक्ष आहे, कोणता पक्ष आहे त्याचं नाव सांगा. इथं वायद्याला नगरसेवक करणारा, इथं वाड्याला नगरसेवक करणारा, इथं पारद्याला नगरसेवक करणारा, इथल्या सायाला, मायाला, नाव्याला, सुताराला, पर्टाला, ज्याला आयुष्यभर कधी त्याच्या घरावरती गुलाल नाही पडला, इथल्या श्रीमंताच्या घरावर गुलाल पाहायचा आणि घरी येऊन झोपायचं. इथल्या वड्याच्या, कायकड्याच्या, कोलाट्याच्या, तिरमल्याच्या, डवऱ्याच्या, गोसाव्याच्या, इथल्या भिलाच्या, पारद्याच्या,
घरावर कधी गुलाल पडलेला तुम्ही पाहिला का? नाही. मी गेली 35 वर्ष झालं साहेबांच्या सोबत काम करतो. साहेबांनी उमेदवारी दिली आणि महाराष्ट्रामध्ये पहिला निकाल लागला. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये जरा सगळ्याला मुंगळे लागलेत. आता म्हणले बाळासाहेबांच्या नादी नका लावू का तुम्हाला मर्यायचा गोळा उठला का रे? नको म्हणलं ते पारद्याला नगरसेवक करते. ज्याला बापाचं नाव सांगता येत नाही त्याला नगरसेवक करते. इथल्या वड्रेला आणि तिरमऱ्याला पारद्याला ज्या वायदाचं गेले अनेक आयुष्य कष्ट करण्यामध्ये गेलं, भीक मागण्यात गेलं, त्या वायदाच्या पोराला नगरसेवक करतात म्हणून त्यांच्या नादी लागू नका म्हणले. तसंच सोलापूरमध्ये सुद्धा झटका होणार आहे, काळजी करू नका. साळुंके सर असा बॉम्ब फुटणार आहे इथं. तुम्ही काळजी करू नका. पुढाऱ्यांनो जरा काळजीपूर्वक ह्या सभेकडे बघा. ही सभा अशी तशी नाहीये. साहेब येऊन बसलेत आणि साहेबांनी चावी फिरवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर काहीच काळजी करू नका. कशात जमाय मी सांगणार नाही ती गोष्ट या ठिकाणी. अरे 35 वर्ष सोलापूरमध्ये कुणाची सत्ता होती? गेले 7 वर्ष सत्ता कुणाची आहे? नव्याने वंचित बहुजन आघाडी ताकदीने या ठिकाणी साळुंके सर आणि चंद्रशेखर त्यांनी मडखांबे आणि ढेपे सरांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी लढतेत. बॉस मी तुम्हाला 8 वर्षापूर्वी ओळखलं होतं, पण तुमचं आमच्यावर प्रेमच झालं नाही. आम्ही लय लाईन मारली तुमच्यावरती. आमची खूप इच्छा असायची साहेबांसोबत यावा, पण उशिरा का व्हायना लाईन पटली आणि तुम्ही आमच्या सोबत आला. बरोबर आहे? अरे लाईन तरी कुणावर मारायची? बघा एक कोलाट्याचं पोरग केलं का नाही साहेबांना नगरसेवक? कोणाच्या विरोधामध्ये? राज्याचे सभापती मान्य राम शिंदे साहेब. दुसऱ्या नातू शरद पवारांचे स्वप्न साफ केला जामखेड मध्ये या ठिकाणी. त्याला बी ताकद लागते. लय पैसे घातले गाड्यांनी मला पाडायला. सगळे आले तरी चालते, पण म्हणले ही पोरग नाही आलं पाहिजे. डायरेक्ट कनेक्शन आहे ना राजघराशी आमचं, मध्ये कुणी दलालच नाहीये. डायरेक्ट कनेक्शन आहे. याला हात लावलं की तिकडे करंट बसतो म्हणले. साहेबांनी सांगितलं. साहेबांना नंतर माहित झालं की अरुण निवडून आला. इतकी मोठी ताकद, एवढी मोठी शक्ती आज आपल्या सगळ्याच्या पुढे. माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना विनंती आहे, एकदा होऊन जाऊ द्या सोलापुरामध्ये. या नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, उद्योगाचा प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला 12 रोगाला एकच औषध. कोणचं? मोठ्याने सांगा ना त्याला का. जरा वर हात करून सांगा ना. जरा 2 हात वर करा ना. जरा जोरात बोला ना. वंचित बहुजन आघाडी आणि त्याची खून काय? गॅसची टाकी. एकदा फुटली. इथल्या आमदारांना खासदार म्हणे ही गॅस टाकी तशी नाही, मोकळी नाही, भरलेली आहे. भरलेली टाकी आहे. या टाकीचं जर वरचं वायसर निघलं तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला माझी विनंती आहे, तुम्हाला पळायला जागा पुरायची नाही. तुम्हाला पळायला जागा पुरायची नाहीये. एवढी ताकद तमाम इथल्या 12 बलुते, इथल्या तमाम भटके आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. एकमेव नेता आहेत. तुम्हाला माहितीये कशी सेटलमेंट चालली अंधारातून. लय दांडगी सेटलमेंट आहे. तुम्हाला काय सांगा. भाजप म्हणते आहे सगळे आले तरी चालते, पण वंचित आले पाहिजे. काय तुमच्या बोकांडी बसती काय? सगळे आले तरी चालते, मजीन राष्ट्रवादी आले तरी चालते, बाण आला तरी चालन, झडळ आलं तरी चालन, हातपंजा आलं तरी चालन, पण म्हणले गॅस टाकी नको. का रे? त्यांना माहिती आहे साहेबांचं औषध कसं आहे ती. तुमच्या बापाला भेट नाहीत लकार गाड्यांनो.
एकमेव आवाज आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाम इथल्या बहुजनांना अल्पसंख्याकांना न्याय देणार आहे. ते एकमेव नाव आहे, एकमेव घराणं आहे, ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं घराणं. सगळ्यांनी एक ताकदीने उभं राहायचंय आणि उद्या जायचंय. कुठं जायचंय जोरात सांगा. महानगरपालिकेत जायचंय. सावंत साहेब लय जोरात झालं तुमचं. आईची शपथ लय जोरात झालं. पण घोषणा द्यायच्या पण मतदान पण करायचं. हा नाही तर आईची शपथ लय धिंगाणा होतो बरं का 14. हा रात्रीतून खेळ होतो. लय जादूच्या कांड्या फिरत्यात. इकडून आला आणि तिकडे गेला आणि तिकडून आला इकडं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना एक मोठे गिफ्ट द्यायचे. आपल्या वंचित बहुजनाला मोठे गिफ्ट द्यायचे. या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक देऊन सगळ्या प्रस्थापिताला एकच दणका द्यायचा आहे आणि भरपूर नगरसेवक निवडून द्यायचे. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जाता जाता 2 घोषणा देतो. मला घोषणा द्यायचं लय नाद आहे. तुमचे लग्न झालेत का? नाही ना? मग तुम्हाला होणाऱ्या बायकोची शपथ आहे. ज्यांचं झालं त्यांना काय नाही. तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे, माझी शपथ आहे. जोरदार वर हात करून घोषणा द्यायच्या. बघू हा कुणाचा आवाज, महिलांचा आवाज जास्त का पुरुषांचा आवाज जास्त. होऊन जाऊन द्या पोरांना. आता काय काळजी करू नका. तुम्ही बी आता तुटून पडायचं. चालेल. वंचित बहुजन आघाडीचा मावशी तू हात वर करत नाही का? काढी काय तू? असं नाही व्हायचं. हा तुम लढून हम कपडे सांभाळते. हा मग काय खरं नाही आपलं. आपलं तर गाडाच फिरणार आहे. मग नाही तर आपल्या आतमध्ये जायचं. महानगरपालिकेमध्ये मला ते गाणं आठवतं. हितून गतीचं गडद चांद्याची गतीचं. हितून गतीचं गडद चांद्याची गतीचं. माझ्या आंबाची गादी 1.25 हात उंच. तसं मला इथून काय दिसतंय? महानगरपालिकेची खुर्ची. काय दिसतीये? काय दिसतीये? काय दिसतीये? जरा जोरात घोषणा द्यायच्या. वंचित बहुजन आघाडीचा. अजून थोडा आवाज वाढवा ना. वाड्यावर गेला पाहिजे. वाड्यावर रातभर जागे राहायला पाहिजे. किमान 12 लिटर चहा पिले पण 12 लिटर. सगळ्या ध्यान आहे सभेकडे सगळ्यांचं. पोलीस पण सांगते ना आता साहेब काय खरं नाही तुमचं काँग्रेसला. भाजपला पहिला दणका द्या. पहिला सुरुंग त्याच्या खाली गॅस टाकी लावणार द्या. मी आता होऊन जाऊन द्या काय व्हायचं आता. वंचित बहुजन आघाडीचा. पत्रकार साहेब तुम्ही हातवर केला तर जमन ना. आमच्या जीवाला बरं वाटत ना. जर तुम्ही सगळ्यांसाठी करता आमच्यासाठी पण करा. गपचिक करा. गपचिक करा. वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा. म्हणे येऊन येऊन येणार कोण? तुम्हाला गॅस टाकीशिवाय आहेच कोण? दुसऱ्याचं नाव घ्यायचं ना. लक्षात ठेवा. हा येऊन येऊन येणार कोण? पांढऱ्यावरले दादा तुम्ही आमचे येत नाही का? काय फितुरी फितुरी नाही काय? लय घुसखोर असतं. आम्हाला लय भीती वाटते त्याची. वर हात करा जरा. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? धन्यवाद. मी जसा गुलाल घेऊन आलो तसाच गुलाल घेण्यासाठी परत मी सोलापुरात येईन. धन्यवाद. जय हिंद. आदरणीय साळुंके सर. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजितच्या जाहीर सभेमध्ये मंचावरती उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सोलापूर शहराचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर नितीनजी ढेपे सर, ज्यांचं आत्ताच कडाक्याचं या ठिकाणी भाषण झालं, जामखेडचे नवनिर्वाचित नगरसेवक अरुणाबा जाधव, जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, आज पहिल्यांदा भाषण करण्यापेक्षा भाषण ऐकत असावं असं वाटत होतं. एवढी चांगली भाषणं मी टीव्हीवरती दीपक देशपांडेचं भाषण एक ऐकलं होतं. त्याच्यानंतर आजचे हे भाषणं बघून सोलापूरची खरी भाषणं आज या सभेमध्ये आम्हाला बघायला मिळाली.
या सोलापूरचं गणित काही कळत नाही. मी गेले 4-5 वर्ष सोलापूरमध्ये येतोय. ज्यावेळी पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो त्यावेळी इथल्या पदाधिकाऱ्यांनी एका चौकामध्ये नेलं. त्या चौकामध्ये एक 8-10 खांब उभे केलेत, काहीतरी नक्षी तयार केले, काहीतरी बांधकाम केलंय. मी म्हणलं पुतळे बघितले बरेच, हे काय आहे? तर ते पदाधिकाऱ्याने सांगितलं की ही स्मार्ट सिटी आहे. मी म्हणलं बहुतेक मोदींनी संपूर्ण सोलापूरचं केंद्र त्या चौकात तयार केलं असेल. मी विचारलं, एखादा पेशंट आजारी असल्यावर दवाखान्यात जातो का इथं येतो? ते म्हणले दवाखान्यात जातो. मग त्या पेशंटला ह्या खांबाचा काय उपयोग आहे का? या खांबाचा काय उपयोग नाही. एखाद्या बेरोजगाराला रोजगार या खांबाने मिळतो का? रोजगार या खांबाने मिळत नाही. एखाद्या पोराला ऍडमिशन या चौकात मिळतं का? ऍडमिशन पण या चौकात मिळत नाही. मग जे खांब उभं करून जे उभं केलंय ते स्मार्ट सिटी कशासाठी म्हणलं जातंय? तर ते म्हणलं ते फक्त देखावा आहे स्मार्ट सिटीचा, नावाला स्मार्ट सिटी आहे, बाकी कसल्या पद्धतीचा स्मार्ट सोलापूरमध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेलं नाही. फक्त नावाला स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची गिनती केली जाते. सुविधा कुठल्याही पद्धतीच्या सोलापूरमध्ये दिल्या गेल्या नाहीत. हे पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं. त्याच दिवशी काही बॅनर लागले होते सोलापूरमध्ये. बऱ्याच बॅनरवरती मालक, ह्यो मालक, त्यो मालक असं काहीतरी लिहिलं होतं. म्हणलं हा काय प्रकार आहे? मालक महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची जोपासना करणारं, सामाजिक समानतेची जोपासना करणारं, आंबेडकर चळवळीचं केंद्र म्हणून आम्ही सोलापूरकडे बघतो. या सोलापूरमध्ये काही लोकांना मालक म्हणलं जातं आणि मग काही लोकांना आपोआपच नोकर म्हणलं जातं. हा काय प्रकार आहे? हे प्रश्न सोलापूरमध्ये आम्हाला सुटत नाहीत. अरे एकीकडे सामाजिक न्यायाची भाषा करायची, सामाजिक समानता बोलायची आणि मग कुणाला तरी मालक म्हणायचं आणि कुणाला तरी नोकर म्हणायचं. ही कुठली लोकशाही सोलापूरमध्ये चालते? आणि हे किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत आंबेडकरी विचाराचे, खऱ्या आंबेडकरी विचाराचे वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी या सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये जाणार नाहीत, तोपर्यंत असा हा खेळखोंडाबा सोलापूरमध्ये चालत राहणार आहे. आणि हा खेळखोंडाबा जर चालू ठेवायचा नसेल तर सोलापूर शहरातल्या तमाम नागरिकाला मला आवाहन करायचं आहे की आता वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये पाठवावे लागतील. तरच हा खेळखोंडाबा थांबेल आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी शिकवलेली समानता, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेलं संविधान या सोलापूरमध्ये लागू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मला निवडून द्यावं लागेल. बऱ्याच जणांनी उल्लेख केला की रवी बॉस. काही दिवसापूर्वी रवी बॉसचा फोन आला मला. जिल्हाध्यक्षांनी फोन जोडून दिला आणि बॉस मला म्हणले की मला वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेबांच्या बरोबर काम करायचं आहे. जसे ते 2 प्रश्न सुटले, हे एक प्रश्न मला सुटेना. बॉसना म्हणलं तुमच्या सोलापूरचे सगळेच डॉन त्या भाजपकडे चालले तर तुम्ही भाजपकडे इकडे काय यायला लागलाय? बॉसने मला तो व्हिडिओ पाठवून दिला. ज्या अमित शहानी बाबासाहेबांच्या बद्दल अपशब्द वापरले, ज्या भाजपच्या नेत्यांनी अपशब्द वापरले, त्यांच्यावरती कडाडून टीका करणारा व्हिडिओ बॉसने पाठवला. आणि तो व्हिडिओ बघितला. सत्तेला लाथ मारून आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकरी विचाराचा जोपासना करणारा नेता रवी बॉस वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतो. बॉसना घेऊन ज्यावेळी साहेबांच्याकडे गेलो त्यावेळी बॉसने मला सांगितलं मला फक्त जबाबदारी द्या. यावेळी सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि गेल्या 2-3 सभांच्या माध्यमातून आजच्या या समुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघितल्यानंतर मला नक्कीच खात्री पटते
की वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, 2-3 गोष्टीसाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं आहे. सोलापूर शहराचा विकास करायचा आहे, वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. कारण हे सगळे टगे, हे सगळे निरक्षर लोकप्रतिनिधी ह्या प्रस्थापित पक्षामध्ये बसलेत. यांना सोलापूरच्या विकासाचं काही घेणं देणं नाही. यांना स्वतःच्या विकासाचं घेणं देणं आहे. यांना स्वतःचं टेंडर, स्वतःच्या संस्था आणि स्वतःवरती कारवाई नको म्हणून या सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी जाऊन ते उभे राहिलेत. यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करणारे प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं आहे. आज इथं तमाम बसलेल्या नागरिकांना, बांधवांना, भगिनींना मला आव्हान करायचं आहे. आजची सभा संपल्यानंतर रोज 2-3 गोष्टी करायच्या आहेत. करणार का नाही? बाळासाहेबांनी जे 22 शिलेदार निवडले त्यांना जर महापालिकेमध्ये पाठवायचं असेल तर एक काम आपल्याला करावं लागेल. आपण तर मतदान करणारच आहे, पण रोज सकाळी उठल्यानंतर 10 ओबीसींची भेट घ्यायची, 10 मुस्लिम बांधवांची भेट घ्यायची, 10 वडार बांधवांची भेट घ्यायची, 10 भटक्यांची भेट घ्यायची. बहुजन चळवळीतल्या या तमाम वंचित समूहातल्या प्रत्येक 10 लोकांना भेटायचं. किती दिवस आहेत आपल्याकडे? एवढ्या दिवसामध्ये सगळे संपले पाहिजे सोलापूर मधले. आणि काय सांगायचं आहे? अरे ज्यावेळी ओबीसी अडचणीमध्ये होता त्यावेळी या प्रस्थापित पक्षामधला कुठलाही पक्ष ओबीसींच्या पाठीशी उभा राहिला नाही. ज्या भाजपचा DNA ओबीसी म्हणून सांगितला जातो त्या भाजपनं ओबीसींच्या फक्त तोंडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम केलेला आहे. ओबीसींचे प्रश्न सोडवलेले नाहीत. या देशामध्ये मंडल आयोग लागू कुणी केला? बाळासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे मंडल आयोग लागू झाला. हे त्या ओबीसींना ठणकावून सांगायचं आहे. ओबीसींना आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसींना 52% आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आग्रह कुणी धरला? बाळासाहेब आंबेडकरांनी धरला. हे त्या ओबीसींना सांगायचं आहे. अरे ज्यावेळी मराठा बांधवांच्या मध्ये आणि ओबीसीच्या मध्ये या प्रस्थापितांनी द्वेष निर्माण केला होता, ओबीसी भयभीत झाला होता, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये फिरून ओबीसीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कोण उभे राहिले? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले. या सोलापुरातल्या तमाम ओबीसींना तुम्ही रोज भेटून सांगायचं आहे, तुमचं आरक्षण बाळासाहेबांनी वाचवलंय, तुम्हाला आरक्षण बाबासाहेबांनी दिलंय आणि हेच आरक्षण जर अबाधित ठेवायचं असेल, तुमच्या पाठीशी ठामपणे जर कोण उभं राहायचं असेल तर यावेळी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं लागेल. तमाम ओबीसींनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर निश्चितपणे तुम्ही भविष्यामध्ये सुरक्षित होणार आहे. हे ओबीसींना तुम्ही ठणकावून सांगायचं आहे. तमाम मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे की ज्या वेळी तुम्ही अडचणीमध्ये होता त्यावेळी फक्त एकच नेता तुमच्यासाठी धावून आला. तो सोलापूरमध्ये आले बाळासाहेब, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गेले. प्रत्येक वेळी मुस्लिम बांधवांच्या अडचणीला धावून जाणारे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून तमाम मुस्लिम बांधवांना मला सांगायचं आहे, तुमचा कोणताही हक्काचा पक्ष राहिलेला नाही, फक्त वंचित बहुजन आघाडी तुमच्या हक्काचा पक्ष आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. तुम्हाला यातून पुढे अडचणीच्या वेळी, संकट काळी कुठे कुणाच्या दारामध्ये उभे राहण्याची गरज नाही. बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी ठामपणे कायमस्वरूपी उभे राहणार आहेत. तुम्ही मुस्लिम बांधवांना सांगा, तुम्ही ओबीसींना सांगा, तुम्ही वडार बांधवांना सांगा, तुम्ही ओबीसी, SC, ST सगळ्यांना सांगा की वंचित बहुजन आघाडी एकमेव पर्याय राहिलेला आहे. इतर पक्षांच्याकडे जाऊन त्यांची विचारधारा जर तपासली तर निश्चितपणे लक्षात येतं की विचारधारेवर ठाम असणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी राहिलाय. आम्ही बघतो काँग्रेस, तुम्ही बातम्या वाचत असाल, काही नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने युती केलेली आहे. अरे जो काँग्रेस भारतीय जनता पार्टीचा विरोधक म्हणून राहतो त्याला तुम्ही मतदान केलं विरोधक म्हणून, आणि तोच एखाद्या नगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी करतो. या सोलापूरमध्ये मुस्लिम बांधवांना भुरळ घालणारा एक पक्ष आला, MIM.
की ज्या MIM भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याचं नाटक केलं, अकोट तालुका अकोला जिल्ह्यामधली घटना तुम्ही वाचली असेल. MIM आणि भारतीय जनता पार्टीनं नगरपालिकेतल्या सत्तेसाठी युती केलेली आहे. अरे कसला भारतीय जनता पार्टीला विरोध? तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या गळ्यामध्ये गळे घालता. हे MIM, हे काँग्रेस, हे कुणीही तुमचे विरोधक राहिलेले नाहीत, भारतीय जनता पार्टीचे विरोधक राहिलेले नाहीत. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जर खऱ्या अर्थानं विरोधक कोण असेल तर तो फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार कुठल्याही किती रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही लिहून देतो, तुम्ही निवडून द्या, ते कधीही इथल्या सत्ताधारी प्रस्थापित या भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीच्या पक्षांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणार नाहीत. आंबेडकरी चळवळीचा खऱ्या अर्थानं वारसा जोपासणारी वंचित बहुजन आघाडी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शिलेदारांना गॅस टाकी समोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं. धन्यवाद. जय भीम. यानंतर आदरणीय डॉक्टर ढेपे सर. तमाम मानव जातीचे कल्याण व्हावे यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य दिलं त्या सर्व महामानवांना माझा मानाचा नमस्कार. मी जेव्हा वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेबांनी मला फोन करून प्रेमानं बोलवून घेतलं आणि डॉक्टर तुम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करायचं आहे, तेव्हा मी बाळासाहेबांना सुजातदादांना विचारलं होतं. बाळासाहेबांना डायरेक्टली नाही विचारलं. म्हणलं साहेब मला असं एकदम मोठ्या आवाजात भडव्या नालायका वगैरे असं शिव्या न घालता मी हळू आवाजात बोललं तर पक्षात तुम्ही ठेवाल का, चालेल का? बाळासाहेब म्हणले ठीक आहे, तुम्ही डॉक्टर सारखं बोललात तरी चालेल आणि तरी तुम्ही वंचित पक्षामध्ये राहू शकता. त्या आश्वासनावर म्हणजे मी परत वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये आलेलो आहे आणि डॉक्टर म्हणून जेवढं जमेल तेवढ्या मोठ्या भाषेमध्ये मी बोलायचा प्रयत्न करेन. मी वंचित मध्ये आलो एकाच कारणासाठी, कारण बाळासाहेब या व्यक्तीबद्दल, या माणसाबद्दल मला मनापासून प्रेम आहे आणि मनापासून आदर आहे. मी MBBS MD शिकून देशात परदेशामध्ये बराच काळ वास्तव्य केलं तरी सुद्धा मी परत सांगतो आणखीन एकदा तुम्हाला की माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला या सध्याच्या राजकारणाकडे पाहिल्यानंतर आता तर अगदी प्रकर्षानं जाणवतं की शिकलेल्या माणसाला सुद्धा प्रेमानं आणि आदरानं म्हणावंसं वाटेल की बाबा हा माझा नेता आहे. असं नाव म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. तर या प्रेमापोटी, या आदरापोटी मी वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये आरक्षणाचा तो काही खंडोबा झाला, त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या वेळी सर्व पक्ष हे नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेत असताना केवळ एका पक्षानं ठाम भूमिका घेतली की ओबीसींचं आरक्षण टिकलं पाहिजे, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसींना वेगळं आरक्षण द्या, अशी भूमिका मांडणारा एकमेव पक्ष होता वंचित बहुजन आघाडी आणि एकमेव नेता होता बाळासाहेब आंबेडकर. आणि तेव्हापासून मी बाळासाहेबांचा मनापासून फॅन झालो. आणि मी बाळासाहेबांना सांगू इच्छितो की ओबीसी समाज बोलत नाही, कारण बौद्ध समाज हा लढवय्या आहे, आवाज आहे, रस्त्यावर येतो, भांडतो, लढतो. ओबीसी समाजामध्ये ती हिंमत नाहीये. ते समोर जरी नाही आले, बोलून जरी नाही दाखवलं तरी संपूर्ण ओबीसी समाजाला माहीत आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी
लढणारं कोण आहे आणि हे आरक्षण जर धोक्यात आलं तर ते वाचवायला पुढं कोण येणार आहे हे सर्व ओबीसींना माहीत आहे. त्यामुळं पूर्ण ओबीसी समाज बाळासाहेब तुमच्या पाठीशी आहे, वंचितच्या पाठीशी आहे. मागे बाळासाहेब जेव्हा आलेले होते तेव्हा कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितलेलं होतं, बाळासाहेब तुम्हीच म्हणाला होतात की इथून पुढे फक्त 2 प्रकारच्या लोकांना चांगले दिवस आहेत. भविष्यकाळ म्हणजे 2 प्रकारच्या लोकांचाच आहे. एक मनोवादी लोक जे अन्याय करत आलेले आहेत आणि जे अन्याय अजूनही करत आहेत, आणि दुसरे या अन्यायाला विरोध करणारे आंबेडकरवादी, शाहू फुले आंबेडकरवादी, असे 2 लोक याच्या पुढे ठामपणे शिल्लक राहणार आहेत. आणि तुम्ही बघताय की आता हे अन्याय करणारे तर ते राहणारच आहेत, ती प्रवृत्ती म्हणजे संपणार नाहीये. पण जे आदले मधले जे होते पक्ष फुटले, 2 तुकडे झाले, 4 तुकडे झाले, त्यांची शिवसेना खुर्द झाली, शिवसेना बुद्रुक झाली, राष्ट्रवादी झाली, बिनराष्ट्रवादी झाली, त्यांना राष्ट्र नाही उरलं, इकडं गेले तिकडं गेले, विरोधात आले, सत्तेत आले, सर्व तमाशा माकडउड्या त्यांनी मारल्या. पण जागेवर ठाम राहिलेला, विचारावर ठाम राहिलेला, आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेला केवळ एकमेव पक्ष आहे, तो म्हणजे आपला वंचित बहुजन आघाडी. त्यामुळे भविष्यामध्ये या मनोवादी विचाराला विरोध करण्याची जर कुणाची ताकद असेल, नैतिक ताकद असेल, ते केवळ वंचित बहुजन आघाडीची आहे. आणि ही लढाई इथून पुढं अधिक तीव्र होत जाणार आहे. मी 2-3 उदाहरणं देतो. मनोवाद्यांनी या वंचित आणि दलितांवर जे काय अन्याय अत्याचार करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत बदलली नाही, फक्त त्याचा टोन बदलत गेलेला आहे. एकेकाळी काय म्हणायचे, घरात नाही पीठ आणि यांना पाहिजे विद्यापीठ. म्हणजे हिनवायचे काय, आपल्या घरात पीठ नाही आणि तुम्हाला कशाला विद्यापीठ पाहिजे. आपण ते मनावर नाही घेतलं. आपल्या बापाने, बाबासाहेबांनी जो आपल्याला हक्क दिला शिकण्याचा, त्या शिकण्यासाठी आपण लढलो, शिकलो. या शिकण्यासाठी जी संविधानामध्ये, घटनेमध्ये तरतूद केलेली होती स्कॉलरशिपची, मागच्या वर्षीची घटना की या सामाजिक न्याय विभागाचा निधी जो स्कॉलरशिपसाठी वापरला जातो, घरकुलासाठी वापरला जातो, 7,000 कोटीचा निधी पळवला. का तर त्यांना आपल्या घरामध्ये पीठ सुद्धा आलेलं नकोय, शिक्षण तर लांबच राहिलं, आपली मुलं शिकली नाही पाहिजेत. आणि तिसरं उदाहरण आत्ता परवाचं, PhD करण्यासाठी जी फेलोशिप असते, स्कॉलरशिप असते, त्या स्कॉलरशिपचा पैसा अडवून धरला आणि PhD साठीचा पैसा, जी स्कॉलरशिप आहे तो पैसा रिलीज करावून मागणी केल्याच्या नंतर आपल्या राज्याचा जो उद्दाम वित्तमंत्री आहे त्या वित्तमंत्र्यांनी सांगितलं, तुम्हाला एका घरामध्ये 2-2, 4-4 PhD कशाला पाहिजेत. म्हणजे तुमच्या घरात पीठ नाही, इथून ते हिनवतायत. तुम्ही डिग्री घेतली तरी ते हिनवतायत आणि तुम्ही PhD केली तरी हिनवतायत. एक लक्षात घ्या, इतक्या वर्षामध्ये आम्ही घरात पीठ नव्हतं, निरक्षर होतो, प्राथमिक शिकलो, डिग्री शिकलो, आता PhD घरात 4-4 व्हायला लागलेले आहेत. आमचा स्तर वाढला, परंतु हे प्रस्थापित आणि मनोवादी आहेत, त्यांची मनस्थिती नाही बदलली, त्यांचा स्तर नाही बदलला, ते अजूनही त्याच अन्याय करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. त्यामुळे अन्याय करणारे त्याच जागी आहेत, ते अन्याय करत राहणार आहेत. आणि या अन्यायाला विरोध करणारा केवळ आणि केवळ एकच पक्ष, एकच स्तंभ उरलेला आहे, तो म्हणजे आंबेडकरवादी विचारांचा. त्यामुळे ही लढाई संपलेली नाहीये. आपण शिकलो नव्हतो तेव्हा सुद्धा आपल्याला अन्याय होता, आता PhD झालो तरी अन्याय आहे. PhDच्या पुढे आपण आणखीन जरी गेलो तरी या समोरच्या मनोवाद्यांची वृत्ती बदलणार नाहीये. त्यामुळे ही लढाई संपली नाही अजून. तर या वित्तमंत्र्याला मला एवढंच सांगायचंय की वित्तमंत्री साहेब, की आम्ही घरात पीठ नसताना विद्यापीठ मिळवलं, आम्ही डिग्र्या मिळवल्या आणि PhD मिळवली. आमच्या बापानं आम्हाला डिग्री आणि PhD मिळवायची अक्कल दिली, ती प्रेरणा दिलेली आहे. तुमच्यासारखं मुलाला 1700 कोटीची जमीन फुकटामध्ये लाटून 500 रुपयात फुकट मुलाला भेट दिली नाही आम्ही.
आणि ती सुद्धा महारवतनाची जमीन, 1700 कोटीची जमीन 500 रुपये घशात घालून आपल्या पोराला भेट देणारा हा वित्तमंत्री आम्हाला सांगतोय की तुम्हाला घरामध्ये 2-2, 4-4 PhD कशाला पाहिजेत. हा फरक आहे. आमच्या बापानं आम्हाला PhD करून 4-4 PhD घरात आणायला शिकवलं. महारवतनाची जमीन लाटून ती जमीन घरामध्ये आणायला आम्हाला नाही शिकवलं. त्यामुळं आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये आरक्षण वाचवायला एकमेव वंचित बहुजन आघाडी, संविधान वाचवायला आम्हीच संविधानाच्या बाजूला उभे राहिलो आणि ज्यांनी वल्गना केलाय 400 पार ते 400 वरून दानमन खाली 250 आपटले, ती ताकद केवळ वंचितचीच आहे. तुम्ही EVM मध्ये घोटाळे करा, देशात पहिल्यांदा आवाज उठवला वंचितनंच. मुस्लिमांच्यावर अन्याय सुरू झाले, ज्या काँग्रेसनं इतकी वर्ष त्यांना वापरून घेतलं मुस्लिमांना, त्या मुस्लिमांनी लक्षात ठेवावं. त्यांना संरक्षण द्यायला पुढं कोण आलं? वंचित बहुजन आघाडीच. त्यामुळे सर्वांना हे कळून चुकलेलं आहे की आतापर्यंत आपण ही सोलापूरची महापालिकाच नाही, हे राज्य आणि हे देश, हा देश आपण नालायक लोकांच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि मी या स्टेजवरून कान पकडून माफी मागतो की मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये आपण नालायक लोकांच्या हाती सत्ता दिलेली आहे. आपली चूक झालेली आहे, आपण मान्य करू, आपली चूक झालेली आहे. आणि ती चूक जर दुरुस्त करायची असेल तर ती वेळ आत्ता. आणि सुरुवात कुठून करायची? सुरुवात आपल्याला करायची आहे ती चूक दुरुस्त करण्याची. त्यामुळे या स्टेजवरून मी आवाहन करतो, बाळासाहेब सोलापूरवाल्यांच्याकडून आम्हाला आमची खूप मोठी चूक झाली. इथून आम्ही एक नाही 2-2 केंद्रीय मंत्री दिले, त्यांनी काहीही या जिल्ह्यासाठी केलं नाही, सोलापूर शहरासाठी केलं नाही आणि या समाजासाठी तर त्यांनी काहीच केलं नाही. 2-2 मंत्री आम्ही निवडून दिले केंद्रामध्ये, त्या 2ही मंत्र्यांनी काहीही केलेलं नाही. आम्हाला आमची चूक कळलेली आहे. त्यामुळं जर प्रगती झाली असेल मागच्या 15 वर्षामध्ये सोलापूरची, तर 10 दिवसातून जे पाणी येत होतं ते 5-6 दिवसामध्ये यायला लागलं. एवढीच प्रगती केली आणि 15 वर्षामध्ये. यापेक्षा अधिक प्रगती करण्याची यांची लायकीच नव्हती आणि यांची लायकी नाहीये. त्यामुळे सोलापूरवाल्यांच्या वतीनं मी माफी मागतो आणि सांगतो आमची चूक झालेली आहे. बाळासाहेब तुम्ही परत या. 29च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून बाळासाहेबांनी लढावं. कारण या सोलापूरचं जे वाटोळ झालेलं आहे त्याला आम्ही जबाबदार आहोत. आमची चूक झालेली होती, आम्ही ती चूक दुरुस्त करण्याची संधी आम्हाला द्या. 29ला तुम्ही सोलापुरातून लढा. आणि आपल्याला जर पुढच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांना सोलापुरातून निवडून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं असेल तर आत्तापासून आपल्याला महापालिकेतल्या प्रत्येक जागेवर आपला माणूस गेला पाहिजे. इथल्या प्रत्येक आमदारकीवर आपला माणूस गेला पाहिजे. इथल्या प्रत्येक सीटवर वंचित बहुजन आघाडी आली पाहिजे. त्यामुळे बाळासाहेबांना आणि वंचितला दिल्लीमध्ये सत्ता गाजवण्यासाठी पाठवायचं आहे की नाही? बाळासाहेबांना जर आपल्याला दिल्लीत पाठवायचं असेल तर आत्तापासून आपल्याला हा सोलापूरचा मतदारसंघ तयार करायचा आहे. बाळासाहेब मी तुम्हाला आश्वासन देतो, हा मतदारसंघ आम्ही प्रत्येक वार्डातून प्रत्येक बूथ मधून आम्ही तयार करू. तुम्हीच या. आमच्या हातून चूक झालेली आहे आणि हे सोलापूरचं झालेलं वाटोळं सुधारायचं असेल तर परत इथं वंचितच आला पाहिजे आणि बाळासाहेबच आले पाहिजेत. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावामुळे, वंचित बहुजन आघाडीच्या विचारामुळे धनगर समाजातील सुरेश पांडुरंग काळेबाग, आकाश संजय वडमेले, अक्षय लक्ष्मण आठवले, पत्रकार आकाश संजय वडमेले हे वंचित बहुजन आघाडीमध्ये धनगर समाजाचे बांधव या ठिकाणी प्रवेश घेत आहेत. साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा व धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी साहेबाचा सुद्धा सत्कार होत आहे.
हो बाई जरा साईडला हा सर का हात लावू नका सर का असं पसरा थोडा असं वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा अरे कोण म्हणता येत नाही. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा अरे जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा अरे कोण म्हणता येत नाही. जय भीम. अरे जय भीम. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. अरे जय भीम. सोलापूर शहराचे असणारे जिल्ह्याचे निरीक्षक सोमनाथजी साळुंके ज्यांनी आपल्या समोर या ठिकाणी भाषण केले असे असणारे डॉक्टर ढेपेजी, अरुण जाधव, रवी गायकवाड,
जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे, शहर अध्यक्ष प्रशांत गणोकार, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहराचे युवाचे अध्यक्ष महेश जाधव, शहर महिला अध्यक्ष पल्लवी सुरेखाजी, शहर महासचिव विनोद इंगळे, उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित असणारे 22 महानगरपालिकेचे असणारे उमेदवार, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बाळमित्रांनो, या कालावधीमध्ये एक ऐतिहासिक जबाबदारी ही आपल्यावरती आलेली आहे. आणि ती ऐतिहासिक जबाबदारी म्हणजे इथे जो लोकशाहीवादी आहे, संविधानवादी जो आहे, मानवतावादी जो आहे, तो या अगोदर काँग्रेस बरोबर होता, तो समाजवादी बरोबर होता, तो कम्युनिस्टांबरोबर होता, आज हा सगळा हतबल झाले. धर्माच्या नावाखाली हतबल झालेला आहे. आणि हतबल झाल्यामुळे तो आता फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या समूहाकडे एक आशा लावून बसलेला आहे, एक अपेक्षा बाळगतोय. की हा जो मनुवादी आहे, पण हिंदू या शब्दाचा वापर करू धार्मिक तेढ निर्माण करू प्यादासारखा मुसलमानांना वापरतो. आणि डोकं भडकवण्याचं कामकाज करतोय. याला आळा घालण्याचं, याला थांबवण्याचं आणि या देशामध्ये जो नरसंहार होईल ती थांबवण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकर विचाराच्या माणसाकडून करतोय, हे लक्षात घ्या. ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. आणि ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्याला पेलावीच लागेल. जे मनुवादी हिंदू या शब्दाचा वापर करतात, मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना विचार, की ते शंकराचार्याची 4 पीठं आहेत महत्वाची. आम्ही त्यावेळेस मागणी केली होती की बाबा महाराज सातारकर यांना असणारं एका पीठावरती बसवा. माझा आजही ओबीसी आव्हान आहे. की हे ओबीसी बरोबर आहेत की नाही, धर्मवादी मनुवादी
हे ओबीसी बरोबर आहेत की नाहीत याचा तपास करायचा असेल, शोधायचा असेल तर आपण RSS ला म्हणाव, अनेक संत आहेत सध्या, अनेक कीर्तनकार आहेत, प्रवर्तनकार आहेत की ज्या शंकराचार्याच्या गादीवरती बसू शकतात. एकाला बसवा. तुम्ही एकाला बसवलं तर मी असं म्हणेन तुम्ही धर्मामध्ये बदल आणला, सुधारणा आणली, तशी असणारी परिस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थाने तुमचा असणारा ओबीसी वरती प्रेम आहे, त्यांना धर्मामध्ये स्थान आपण देत आहे. आणि ते स्थान जर दिलं नाही, शंकराचार्याचं स्थान दिलं नाही, तो ओबीसीने खुणगाट बांधली पाहिजे की हे आपल्याला वापरतात. हे पुन्हा आपल्याला शूद्र करायला निघालेले आहेत. मी नेहमी असणारे एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजाने आलुतेदार, बालुतेदार, आलुतेदार, बलुतेदार यांच्या हातामध्ये तलवार दिली आणि एक साम्राज्य उभं केलं. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, पेशवाईचा कालखंड आला. पेशवाईने काय केले तर शिवाजी महाराजांनी दिलेली हातातली तलवार काढून घेतली आणि पुन्हा जातीचा व्यवसाय गळ्यामध्ये बांधला. पुन्हा गळ्यामध्ये जातीचा व्यवसाय बांधला. मित्रो, आजही पुन्हा आपल्याला दिसतंय की महात्मा फुले असतील, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आहेत, पेरियार आहेत की आधी त्या काळी तलवार ही महत्वाची होती. आजच्या काळामध्ये पेन हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी तलवार हातामध्ये दिली आणि या माणसाने आपल्याला पेन हातामध्ये दिलं. या आधुनिक काळातली असणारी तलवार, पेन ही तलवार आहे हे आपण लक्षात घ्या. आधुनिक काळातली पेन ही तलवार आहे आणि ती तलवार आपल्या हातामध्ये दिली. आज ती तलवार काढून घेण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत. आज ते काढून घेण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत. तुम्हाला स्कॉलरशिप कशासाठी पाहिजे? तुम्हाला डिग्र्या कशासाठी पाहिजेत? अशा रीतीचे असणारे प्रश्न विचारल्या जात आहेत. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही शिकूच नाही. आणि म्हणून हा भेदरलेला जो माणूस आहे, हा जो भेदरलेला माणूस आहे, तो आज फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे, समूहाकडे आशेने बघतोय की ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी असेल, शाहू महाराजांनी असेल, पेरियारनी असेल, बाबासाहेबांनी असेल, इथली मनुवादी व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि लोकशाही आणि मानवतावादी व्यवस्था आणली, तिला टिकवण्यामध्ये हा पुढाकार घेईल ही त्याची अपेक्षा आहे. काळ ठरवण्यापेक्षा किंवा इतिहास ठरवण्यापेक्षा आपण ठरवायचं आहे की मी माझ्यासाठी
की मी माझ्यासाठी आणि ज्यांची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी लोकशाही आणि संविधान मी टिकवणार आहे, ही खुणगाठ मी बांधली पाहिजे. इथे प्रत्येक बसलेल्या माणसाने ठरवली पाहिजे. बांधली आहे का खुणगाठ? 100%. हा बदल सर्वात मोठा बदल आहे हे लक्षात घ्या. हा सर्वात मोठा बदल आहे हे लक्षात घ्या. बाबासाहेब नेहमी म्हणत असत की सत्ताधारी व्हा, आणि आज हाच बेधरलेला समूह आज असताना म्हणतोय की नेतृत्व घ्या. फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाने नेतृत्व घ्या आणि या मनुवाद्याला कायमचं गाडून टाका. ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. हे नवीन भांडण नाही, हे भांडण नवीन नाहीये, हे जुनच आहे. याचा असताना उल्लेख बाबासाहेबांनी 54-55 अलाहाबाद विश्वविद्यालयामध्ये ज्यावेळेस भाषण दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या देशातला माणूस हा द्वंद्वमध्ये आहे, संभ्रमात आहे, द्वंद्वमध्ये आहे, संभ्रमात आहे. स्वातंत्र्यानंतर इथली असणारी राज्य व्यवस्था ही संविधानाच्या सिद्धांतावरती चालेल, म्हणजे माणुसकीच्या सिद्धांतावरती चालेल, भाईचाऱ्याच्या व्यवस्थेवरती चालेल, बंधुत्वाच्या व्यवस्थेवरती चालेल आणि स्वातंत्र्याच्या विचारावरती चालेल. पण ते म्हटले प्रत्यक्षात या देशामधला माणूस हा मनुवाद्याच्या विचाराने चाललाय. मनुवाद्याच्या विचाराने चाललेला आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की हे दोन्ही रस्ते समांतर नाही आहेत. तर एक दक्षिणेला जातो तर एक उत्तरेला जातो. काही काळ बाबासाहेब म्हणाले की तुम्ही असताना तुमचे पाय फाकू शकता आणि जगण्याचा प्रयत्न करू शकाल, पण पाय पूर्ण फाकले, फाकायला अजून जागा राहिली नाही तर तुमच्या शरीरावरती परिणाम व्हायला सुरुवात. बाबासाहेबांचा सांगण्याचा मतितार्थ हा होता की या देशाच्या नागरिकाला एक दिवस असा येईल की या दोन मार्गापैकी एक मार्ग निवडावा लागेल. या दोन मार्गापैकी एक मार्ग निवडावा लागेल आणि तो निवडल्याशिवाय या देशामध्ये शांतता राहणार नाही, हे लक्षात घ्या. आज मित्रो, आपण अशांतता बघतोय, इथं दंगल कधी होईल मग कळत नाही, नरसंहार कधी होईल हे कळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यातून मार्ग काढायचा असेल तर फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसालाच मार्ग काढता येईल हे आपण लक्षात घ्या. आणि हीच एक ऐतिहासिक जबाबदारी आहे हे आपण लक्षात घ्या.
सत्ता हे नुसतं टेंडर नाही, सत्ता हे विचाराचं केंद्र आहे, हे लक्षात घ्या. सत्ता एक विचाराचं केंद्र आहे आणि त्याच विचाराची चर्चा पुढे जाते. आज सत्तेवरती कोण बसले तर मनुवादी सत्तेवरती बसलाय आणि म्हणून तो म्हणतोय की हे संविधान मी बदलणार. याचं कारण की ते मनुवादाच्या विरोधात आहे. हे मनुवादाच्या विरोधात आहे. इथल्या फुले शाहू आंबेडकरी विचारातल्या माणसाला हे संविधान टिकलं पाहिजे हे बघायचं असेल तर त्यांनी सत्तेवरती बसायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे. सत्ता जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ना लोकशाही टिकू शकू ना इथलं असणारं संविधान टिकू शकू. ना इथला लोकशाही टिकू शकू ना इथलं असणारं संविधान टिकू शकू. संविधान आणि लोकशाही टिकायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सत्तेमध्ये जायचं असेल तर काय केलं पाहिजे? एकत्र येऊन कोणाला आग लावायचे? सुपारी घेऊन आलेलं आहे ते लक्षात घ्या. एकत्र येऊन विचार टिकणार आहेत का? नाही. विचार टिकवायचा असेल तर सत्ता हस्तगत करणं गरजेचं आहे आणि सत्ता हस्तगत करून ते विचार रुजवणं हा त्याच्यातला महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. आता हा सत्ता हस्तगत करायचा असेल तर काय करावं लागेल? स्वतःच नुसतं मतदान करून चालणार नाही. स्वतःच मतदान करून त्या ठिकाणी नुसतं चालणार नाही तर आपल्या बरोबर 2 अधिक मतदान आपण आणलं पाहिजे. आपलं मतदान आणि 2 मतदान किती होतात? म्हणजे आजच्या फुले शाहू आंबेडकरी मतदानापेक्षा 3 पट मतदान झालं तर आपण जिंकणार की नाही? मग हे 2 मतं आणण्यासाठी फक्त उमेदवारांनीच काम करायचं का? की पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच करायचं? हे जे निवडणुकीपासून आपण जे फारकत घेतो ना, निवडणुकीपासून आपण जी फारकत घेतो, मला काय घेणं देणं, तो निवडून येईल, तो बघेल, हे जे आपल्याला पेरल्या जातात हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. मी जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे तर माझं हे कर्तव्य आहे की त्या विचाराचा माणूस हा सत्तेमध्ये बसला पाहिजे आणि त्या विचाराचा माणूस सत्तेमध्ये बसायचा असेल तर मला प्रयत्न करणं गरजेचं आहे. उमेदवार प्रयत्न करेल, पक्ष प्रयत्न करेल, पण मी सुद्धा प्रयत्न करणार. ही खूणगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. इलेक्शन हे विचारांचं इलेक्शन आहे.
इलेक्शन हे विचारांचं इलेक्शन आहे आणि विचारांवरती आपण पगडा ठेवायचा असेल, हाबी व्हायचा असेल तर आपल्याला सत्ता हस्तगत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज अनेक जण मला असं विचारतात, मुंबईमध्ये केली, इथं का केली नाही? मी त्यांना म्हणत असतो की जिथे पाटीलकी व्यवस्था लोकशाहीवादी झाली तिथे युती झाली, जिथे पाटीलकी कायम राहिली, जिथे पाटीलकी कायम राहिली तिथे युती झाली नाही. का पाटीलशाही म्हणजे दंडुलकीशाही. आणि म्हणून आपण आपल्या उद्देशाशी टिकून राहिलं पाहिजे. आपल्या उद्देशाशी आपण टिकून राहिलो तर आपण पल्ला गाठू शकतो, हे लक्षात घ्या. निवडणुका जिंकणं आणि हारणं हा एक भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जिंकण्यासाठी आपण निवडणुका लढतो याच्याबद्दल दुमत नाही, दुमत नाही. पण निवडणुका हारलो तरी या देशातलं 30% मतदान घेऊन आपण जर हरलो, या देशातलं 30% मतदान घेऊन आपण हरलो तरी चर्चा काय असते की ते लोकशाहीवादी आणि संविधानवादी जनतेची ताकद या देशामध्ये 30% आहे आणि तिला डावलून चालता येणार नाही, तिला बाजूला सारखून चालणार नाही. आजची जी व्यवस्था संविधानवादी आणि लोकशाहीवादी जी आहे तिला आपण टिकून धरतो हे लक्षात घ्या. जिंकणं महत्वाचं आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण इथे लोकशाहीवादी आणि संविधानवादी, मानवतावादी, स्वातंत्र्यवादी संख्या किती आहे हेही दाखवणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि मतातून ते दिसतं हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे की उमेदवारांनी गाड्या किती लावल्या, त्यांनी बॅनर किती लावले, त्यांनी पोस्टर किती लावले, याच्यामध्ये आपण असा प्रचार बघत असतो. पण आपला विरोधक काय करत असतो? आपला विरोधक हा गल्लोगल्ली आणि घरोघरी फिरत असतो आणि मतदान काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो काय उमेदवार नसतो. पण तो मनुवादी विचाराचा पायक आहे आणि ती झालं पाहिजे म्हणून तो करतो. चुकीचा असेल पण तो त्याच्या विचाराची प्रामाणिक आहे. आपल्याला सुद्धा उद्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस हा सत्तेमध्ये बसला पाहिजे. तर माझी जबाबदारी आहे की मी सुद्धा माझ्या गल्लीमध्ये, माझ्या वस्तीमध्ये माझ्या उमेदवाराचा, माझ्या पक्षाचा हा प्रचार मी केल्याशिवाय राहणार नाही. ही खूणगाठ इथल्या सगळ्यांनी मानली पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर यश आपल्याशी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. उद्याचे पैसे वाटतील, वाटू द्या. दबाव तंत्र वापरल्या जाईल, वापरू द्या. आपला निश्चय ठाम असेल तर आपण डगमगणार नाही. आणि म्हणून एक निश्चय आपण केला पाहिजे की महानगरपालिकेची ही निवडणूक आहे. कोण म्हणे लहान निवडणूक आहे, मान्य आहे मला,
लहान निवडणूक आहे. पण सत्तेची आणि विचाराची प्रेरणा ज्याला आपण म्हणतो, सत्तेची आणि विचाराची प्रेरणा ही खालून सुरुवात होते. ती खालून सुरुवात होते, वरपर्यंत जाते. तेव्हा या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले तर 5 वर्ष हाच प्रचार केला जाईल की वंचित आघाडीचे असणारे उमेदवार त्यांनी अमुक मांडलं, तमुक मांडलं, या स्वरूपाचं मांडलं, त्या स्वरूपाचं मांडलं. तुम्ही रुजवण्याचं कामकाज करताय हे लक्षात घ्या. जे आज मनुवाधिकाराला बघतायत की इथला मुसलमान बदमाश आहे, इथला मुसलमान बदमाश आहे, त्याला आपण सुधारलं पाहिजे आणि म्हणून सांगितलं जातं इथल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र या. सगळ्या हिंदूंनी एकत्र या. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की ज्यावेळेस आपण ओबीसी मध्ये बसणार त्यावेळेस आपण विचारलं पाहिजे की बा इथे बाबा महाराज सातारकर असतील किंवा इथला असणारे इंदुरीकर महाराज असतील, यांना तुम्ही शंकराचार्य का करत नाही याचा खुलासा विचारा. बाबा महाराज आता नाहीये, इंदुरीकर महाराज तर आहेत, त्यांना का शंकराचार्य करत नाहीत हे आपण विचारायला आणि मांडले पाहिजेत. आणि म्हणून मित्रो, ज्याला आवाज आपण म्हणतो, ज्यांना आपल्या स्वतःच्या व्यथा मांडावाशा वाटतात परंतु संख्या नाही. उद्या असताना कुंभारांनी ठरवला मोर्चा काढायचा, मोर्चा निघेल, पण तो 1000, 2000, 10,000 मी नेहमी म्हणत असतो की सभेतील संख्या आणि मोर्चातील संख्या हे एक आपला संदेश देते. फुले शाहू आंबेडकरी विचाराचा लाखो माणसं असल्यामुळे ते एकत्र जमले की चर्चा हीच सुरुवात होते. चर्चा हीच सुरुवात होते की हे मानवतावादी आहेत, हे लोकशाहीवादी आहेत, हे संविधानवादी आहेत, हे भाईचारावादी आहेत. पण कुंभार समाजाने मोर्चा काढला, शंकराचार्यासाठी मोर्चा काढला, तरी ती चर्चा होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्यालाच असणारा या उपेक्षित वर्गाचा असणारा आवाज हा उठवावा लागेल. सामाजिक इश्यूवरती घेऊन त्याला असणारा उपाय करावा लागेल. आणि म्हणून मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की जो कार्यक्रम इथं असताना सोमनाथ साळुंकेने आपल्याला दिला की माझी जबाबदारी ह्या इलेक्शन मध्ये काय, माझी जबाबदारी ह्या इलेक्शन मध्ये काय, तर मी 10 मुसलमानांना भेटलो पाहिजे, त्यांना वंचितला मतदान करण्यासाठी समजूत घातली पाहिजे. इथल्या असणाऱ्या ओबीसी जो आहे आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा मी जसं म्हटलं शंकराचार्याच्या गादीचा मुद्दा असेल, याला धरून वंचितकडे आल्याशिवाय हे अंमल होणार नाही याचा आपल्याला गवाही द्यावी लागेल.
इथं ख्रिश्चनांवरती हल्ले होतात, त्याची गवाही आपल्याला द्यावी लागेल. इथला लिंगायत समूह आहे, बसवेश्वरांचे विचार याला मान्यता मिळाली पाहिजे म्हणून तो लढतोय, वेगळा धर्म स्थापनेची मागणी करतोय. आपण आता बघत असाल की जैन मोर्चे काढायला लागले, कारण का त्यांची मंदिरं पाडायला लागली. हा जो वेगवेगळा समूह लोकशाहीमध्ये होता आणि म्हणून कधी भीत नव्हता, आता त्याला वाटायला लागले की आपण आता हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत. आणि त्याला जर आपण समजावून सांगितलं की तो वंचित बरोबर राहिला तर इथली लोकशाही टिकते, तर तो आपल्या बरोबर यायला तयार. आणि म्हणून या वर्गाबरोबर नातं जोडत आपण या 22च्या 22 उमेदवाराला जिंकवलं पाहिजे. या 22 उमेदवारांची निशाणी काय? तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करा. आणि ही जी ऐतिहासिक जबाबदारी आलेली आहे की या देशाचं नेतृत्व करण्याची जी जबाबदारी आलेली आहे ती आपण गमावू नका, एवढं बोलतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत.